मल्हार जय अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। धनगर समाज बांधवांसाठी काल जे घटना घडली ना ती आश्चर्यकारकच घटना होती। दीपक भाऊ, तुमच्या डोक्यात काय वारं शिरलंय का? का हवा भरली? हवा बॉल मध्ये भरतात तशी हवा तुमच्या डोक्यात भरली आहे का? तुम्ही तिथे जाऊन तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन धनगर समाजाच्या नेत्यांवर टीका करत होतात। प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांविषयी तुम्ही वाईट बोलत होतात। लक्ष्मण हाके सर हे ओबीसीचे नेता आहेत हे मान्य करा। कशामुळं? जर धनगर समाजाचं ओबीसीचं आरक्षण जर संपलं तर आपले जे लेकर फॉर्म भरतात ना आता ओबीसी शिष्यवृत्तीचे वगैरे ते फॉर्म पण भरता येणार नाहीत। अगोदर तुम्ही धनगर समाजाचं आरक्षण घेऊन या, नंतर ओबीसीच्या नेत्यावर टीका करा। तुम्हाला कुणीही कोणत्याही नेत्यावर टीका करण्याचा अधिकार नाही। तुम्ही पडळकर साहेबांवर पण टीका करायचा अधिकार नाहीये तुम्हाला। लक्ष्मण हाके साहेबांवर पण टीका करण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला। तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांवर तुम्ही टीका करताय? तुम्ही मुंबईला ह्याच्यासाठी गेला होता का? आझाद मैदानावर जाऊन दुसऱ्यांची वावा करायची आणि आपल्याच माणसांचा अपमान करायचा? हे आम्हालाच नाही तर धनगर समाजातल्या कुठल्याच लोकांना हे आवडलेलं नाहीये। तुमची हवा करायची होती, तुम्ही हवा केली आणि तिथं जाऊन तुम्ही आपल्या नेत्यांवर टीका करताय। शोभत नाहीये तुम्हाला, अशोभनीय गोष्ट आहे। ह्या गोष्टी सोबत नाही, तुम्ही ह्या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजे। आणि पण सध्या तिथं जाऊन बघा, तिथं 2-3 उपोषण चालू आहेत। का बसला नाही तुम्ही उपोषणाला? फक्त समाजाचा वापर करताय का? तुमच्या डोक्यात गैरसमज आहे। मी फोन केला की लोक येणार नाहीत, बघत राहा। इथून पुढे तुम्हाला लोक सपोर्ट करणार नाहीत। आम्हाला आमच्या समाजाच्या नेत्यावर बोललेलं चालणार नाही। अहो, तुम्हाला पण आम्ही कोणाला बोलू देत नाही आणि तुम्ही आझाद मैदानावर जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांवर बोलताय, त्यांना सांगताय माझं काम तुमच्यापेक्षा जास्त आहे। असल तुमच्यापेक्षा माझं काम जास्त आहे। मी पण काम करते धनगर समाजाचं, भरपूर काम करते मी पण धनगर समाजाचं। आता जर प्रत्येक नेता म्हणत हिंडायला लागला माझं काम तुझ्यापेक्षा चांगलंय, माझं काम तुझ्यापेक्षा चांगलंय, तर मग धनगराचं नेतृत्व कशाला करायला पुढे येतात? करू नका धनगरांचं नेतृत्व। तुम्हाला आम्ही सुपारी दिलती का आमच्या धनगराचं नेतृत्व करा म्हणून? स्वतःहून पुढे आला, स्वतःहून उपोषणाला बसला। मग का त्या आझाद मैदानावर बसला नाहीत? का लोकांची हेळसांड केली तुम्ही? का धनगर समाजाच्या लोकांना हे केलं तुम्ही? सगळे काम धंदे सोडून धनगर समाज तिथं आला होता। कोणाला सहकार्य करताय तुम्ही? येड्यात काढताय का आम्हाला? येड्यात काढू नका। आता धनगर समाज सुशिक्षित आहे, सगळ्या समाजाला तुमचं गणित लक्षात आलं। जय मल्हार जय अहिल्या। आणि की ह्यात जोडून विनंती, कुठल्याही धनगर समाजाच्या नेत्यावर लक्ष्मण हाके साहेबांवर पण टीका करायची नाही, गोपीचंद पडळकर साहेबांवर पण टीका करायची नाही। जय मल्हार जय अहिल्या।